विठाला 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 वरईलय चवाचं त्याचं थोबाड सडलं गुटके खाऊ खाऊ धनाधन लोक गुटके खाद्याव. अरे गुटके खाणाऱ्याला मी सांगतो त्या 3 अक्षरातला मधला ट काढ आणि किती खा. काला इकत खायचं येडेवानी काही डोक्याचा भाग आहे की नाही. फुकाट ना फक्त थोडं सकाळी लवकर उठायचं. येड्या बाबळीत जा लागल तेवढा खा बाकीचा प्लॅस्टिकच्या पिशीत घेऊन या. शिवाय त्यानं जसा माल खाला असन तसा गुटखा. गुलाबजामू खाले असतील तर सेंटेड गुटखा आणि पिठलं खाला असन तर गुटखा. रोग झाला तुम्हाला. समजा हे शेतकरी तर बायकोच्या बाबतीत लय भामत. लुगडे फाटत आले का बायको म्हणतो तुझ्या बापाला भेटून ये. लुगडे आणायला लय कोडगा. शेतकरी लय कोडगा. एक ध्यानात ठेवा शेतकऱ्यांनो, अजून 5 वर्षानं तुमच्या शेतात मजूर गाडीवर कामाला येणार आहे. आताच येत असं 5च वर्ष थांबा. तुमच्या शेतात मजूर गाडीवर कामाला येणार आणि बांधाला गाडी लावणार आणि मालकाला म्हणणार द्या ठोई. मालक म्हणणार मी बसेलच आहे तू कवा ये. याचं कारण आहे आपल्याकडे कष्ट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही. आई बापाचं ऐकायचं नाही. आपल्याच्यानं होत नाही. आता काय कळत कोण नाही. शेतकऱ्याची तशी बिगर शेतकऱ्याची तशी. शेतकऱ्याच आहे तू हा. ती फणीला फण किती बा शेतकऱ्याच आणि बारामतीची ती. अरे उत्तर राही त्याच्यातच आहे ना. ती फणीला 3 फण. शेतकऱ्याची लई चित्र. अहो एक पाहिलं मी आता मुसक्या सगळं पहिलं पाणी येईल ती मुसके तशीच. मी आलो तिकून म्हणलं मुसके नाही सोडले तो मला महाराज टाकीत पाणी घाणे. मला वाटलं गाळून पितील. अशी खोडीची ती शाळेतली तशीच. कितवीला आहे तू? ए बरे कितवीला आहे तू? 5वीला आहे का? बादली भर पाणी काढाय 30 फूट वर खाण लागत. अर्ध्या बादलीला किती रे? 15. पाहिली तारा काला कौल बोकांडी घ्यायला गेला का 5वीला. नागाल मास्तर हात बुल मारली घेण्या नेण्याची आहे का तारा. 5 साध्या गोष्टी कळत्या का माणसाला. हे कितीला हे मधलं ते तुमच्या मागचं हा तेच कितीला आहे तू? हा कितीला उभाच राह. जाऊ दे आता. हा 6वीला. 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस. जड काय रे लोखंड. बस खाली बस. जमला कार्यक्रम. लय हुशार. शक्तिमान कधी राहत रे पिंटू? अय बरा शक्तिमान कधी राहत? शक्तिमान कधी राहत? रविवारी दुपारी किती वाजता? करेक्ट. बस खाली. रंगोली कधी राहत? रंगोली 7:15. सुबह सवेरी कधी राहत रे? तू हा आणि छायागीत 1 आणि चित्रहार आणि मराठी सिनेमा रविवारी किती वाजता? 4 वाजता. आणि सुराग सोमवारी किती वाजता? 10 वाजता. लाज वाटते का सांगा? लाज. अख्या मालिका पाटील लोखंड जड म्हणतय. केवढा अवघड कार्यक्रम. आणि याला सगळ्यांना तुम्ही जबाबदार आहे. महिला हे सगळं वाटोळं तुम्ही केलंय. हा सगळा जाहिरातीचा माल आहे. हा कलर टीव्हीचा. समजणं न उमजणं वाटोळं झालं. कोणाला काय कळत नाही. 29 फेब्रुवारी किती वर्षाने येत रे?
29 फेब्रुवारी किती वर्षाने येत? बाकी ना बोल किती रे? बाकी ना का वजन आणू किती रे? 3. किती वर्षाने येत रे 29 फेब्रुवारी? त्याला काय माहिती? जमला कार्यक्रम. किती वर्षाने येत रे 29 फेब्रुवारी? घेतलं वजन आणू. कोण कुठं कशी शायनिंग हाणीन आणि तेवढंच येत असेल बरं का, लई येत असेल असं काय नाही. 29 फेब्रुवारीचा एवढा मोठा गोळ आहे. आणि 1995 साली जिनेवरून पडलेली नटी कोणती रे? करेक्ट, कोणतरी सायने पा. वा, जशी मावशी होती त्याची दिव्या भारती. पाहिले ना फळ. 29 फेब्रुवारी 4 वर्षानं तर त्याला लीप वर्ष म्हणतात. इतिहासात आहे का डोक्यात? नाही. आणि 7 वर्ष झाली नटी मरून. कशाचा परिणाम आहे हा? सूर्यन हा जयद्रथ. पोरही तुमचीच आणि उत्तर देणार रे तुम्ही. असं जर चित्र असलं काला वाटलो होईल न रे तर राहील. आणि आता काय राहिले? यांच्या मालिकाच्या मालिका पाड झाल्या. आणि आई म्हणते आमचं पोरग इतकं हुशार ना, चटाचट पप्पांना हाणतो. हे रे आई, अशी चौकात पुतळे बांधव तुमची. हे रे आया, हे रे आया, हे रे बाया. धडाय नाही धडवाय नाही. शब्दच पहा किती सुंदर आहे. आया बाया, आया बाया म्हणजे धड आया नाही नडवाय नाही. रोग झाला आया बाया. माझं म्हणतं ना बसले बसले आया बाया. अरे काय शिकवावं? एकाजीचा बाईने शिवाजी घडवला. हो पहा, एकच घडवला. हो, पण सगळ्या महाराष्ट्रात वाढदिवस झाला की नाही? पोरं जास्त लागत आहे. समाजासाठी केल्याची पावती मिळत असते तुम्हाला. एक ध्यानात ठेवा, सेवा कोणती करा? राजकीय सेवा करा, देश सेवा करा, राष्ट्र सेवा करा, पितृसेवा करा, मातृसेवा करा, कसली सेवा करा, पण तिचं फळ देव दिल्याशिवाय राहत नाही. जेव द्यायचं त्याला द्यायला देतोच. कुणाची कीर्ती राहते? मग अशी मुलं घडवली. जर एकच घडलं गावा मिळून तर गाव बदलत. तुमची किंमत तुम्हाला कळत नाही. आमच्याकडे तुम्ही अकोला संगमनेर नगर डिस्ट्रिक्ट मध्ये कुठं विचारा, ते फक्त म्हणा बारामती सारखा एरिया नाही. मी म्हणलं ही लोक करतात काय? कारण मी 2-4 वेळा रातचाच येईल. दिवस कधी नाही, पण रातचा जेव्हा मी येतो ना, साई कायम तारकटीर मंडळी. हो मग काय करत? ते कोटी रुपयाच्या शरीराचं मातेर करव्या. कुणीतरी कुणाच्या तरी नावावर आणि पुण्यावर जगतो. तुमची बारामती नाही म्हणत, शरद पवारांची बारामती. आणि बारामतीचे शरद पवार. मग तुम्ही कशी पाहिजे? हाय तसेच कशी? सकाळी गण लावायचं आणि गाडात पडतात ऐटू असं. साधी गोष्ट त्यांना तेव्हा. कोणाच्या नाव? समजा मी आता इंदुरीचा आहे, मी कधी गावातही नाही, पण मला कुठला म्हणताय? इंदुरीकर म्हणताय. साधी साधी गोष्ट त्या. मग मी कसंही कीर्तन केलं तरी इमेज माझ्या गावाची. जेव्हा महाराष्ट्रभर उभ्या महाराष्ट्रभर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव होतं तेव्हा ती इमेज कुणाची असते? आपली, आईची, बापाची, गावाची, भावाची, नातेसंबंधाची. आणि ही किंमत भक्ती केल्याशिवाय नाही. पितृवचन सेवा. आणि याच्यापेक्षा देवाची दुसरी पूजा नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा. हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची हित विष्णूची महापूजा. अनुभव नाही
तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हित विष्णूची महापूजा हित विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नोहे तुझा अनुभव नोहे तुझा हित विष्णूची महापूजा त्यापेक्षा देवाची मोठी पूजा नाही, पण त्याला निश्चय पाहिजे. हो, त्याला निश्चय पाहिजे. ध्यानात ठेवा, ज्यावेळेस पवार साहेब जन्माला आले असतील त्यावेळेस बारामती बागायतदार होती, आसन. पण त्यांचं कुटुंब कदापि नाही. शून्यातल्या कुटुंबातीच मुलं मोठी होते. आणि त्याला नैतिक जबाबदारी कळली पाहिजे. मग त्याला सत्य बोलायला पाहिजे. आणि सत्य बोल मुखे दुःखे अनेकांचे दुःखे हेच विष्णूची महापूजा अनुभव नोहे हे तुझा. एकदा सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा म्हणजे राहिलेला भाग पाहू. विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे जय 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 विठोबा रखुमाई हरे जय विठोबा रखुमाई हरे जय जय विठोबा रखुमाई. आणि याला निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हा निश्चय जीवनामध्ये प्राप्त करायला पाहिजे. आणि हा निश्चय जर झाला तरच तो वाढदिवस मोठा होतो. म्हणून आज पहा तुम्ही व्यायामशाळा आपलं वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन ज्याने केलं अनंतराव पवार व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा वाढदिवस साजरा झाला. माणसं किती दिवस जगली याला किंमत नाही. कशी जगली, बस बस खाली बस खाली बसा, कशी जगली याला फार मोठी किंमत आहे. मग तुम्हाला आम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर निश्चय करा. काय आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बसलेल्यांनी निश्चय करा. गुटखा खाणार नाही, उंडा घेणार नाही, घटस्फोट घेणार नाही आणि माझ्या संपत्तीतला काही भाग तरी मी राष्ट्रासाठी वापरल्याशिवाय राहणार नाही. याच्यापेक्षा दुसरा अभिष्ट चिंतन काय असू शकतं. आणि एक मागू शकतो, जो माणूस शेतकऱ्यासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, सगळ्यासाठी सर्वस्व घालतो त्या माणसाला आपण देवाजवळ आयुष्याची भरभराटी सोडून काय मागू शकतो. आपल्याकडे तर देण्यासारखं काही नाही. आपण फक्त दुसऱ्याला आशीर्वाद देऊ शकतो. तोय बी चांगलं करता येत असेल तर आपण एकच करू शकतो, देवा 61वी झाली, 100वी सुद्धा आमच्याच हाताने होऊ दे. आणि जसे आतापर्यंत लढत आले तशी पुढची लढण्याची शक्ती बाकी भगवंतानं आमची कमी करू दे. पण जो माणूस दुसऱ्यासाठी लढतो, हो, देशासाठी लढणाऱ्याला सैनिक म्हणतात, हो, देश सेवक म्हणतात, देशभक्त म्हणतात. नुसतं सीमेवर लढणाऱ्याला देशभक्त म्हणत नाही. लढणाऱ्यांना लढायला लावणाऱ्याला सुद्धा देशभक्त म्हणतात. प्रत्येक गोष्ट आहे, तो कारखाना असेल, ती संस्था असेल, ती सगळं असेल, त्या पाठीमाग नेतृत्व. या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी निर्माण झाली, या महाराष्ट्रात गीता निर्माण झाली, या महाराष्ट्रात भागवत निर्माण झाला, या महाराष्ट्रात ज्ञानोबा जन्माला आले, या महाराष्ट्रात राजा शिवाजी जन्माला आला, या महाराष्ट्रात
तुकोबारायासारखं अमौलिक रत्न जन्माला आलं म्हणून तर या महाराष्ट्राची परंपरा चिरंकाल टिकणार आहे. आणि ती टिकवणारी माणसं कुटुंबात एक जन्माला चांगला आला तर त्या कुटुंबाची किंमत महाराष्ट्रभर होते. आणि घरात एक नादान जन्मला त्याच्या 3 पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहत नाही. ध्यानात ठेवा, ज्यांनी आपल्या आईबापाला त्रास दिला त्यांच्या 3 पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला पवित्र दिवशी वाक्य सांगतो, ज्यांनी आपल्या आईबापाला शिव्या दिल्या त्यांच्या तोंडात जर नाही किडे पडले तर आपलं कीर्तन मरेपर्यंत ऐकू नका. आयुष्यात देव तुम्हाला माफ करणार नाही. देवाची मीटिंग झाली, देवाने ठरवलंय हे बिगर माळकरी जे गावाळे हे माळकऱ्यांच्या फार मुळा उठत, हे 2001 संपेपर्यंत ठेवायचं नाही. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या, या ठळक बातम्या आणि ते जाणार. तसे नाही गेले तर येडस वळून इंडो सालपान घेऊन जाणार, ते खोडीने जाणार. ते हातानं मारते. आता पूर्वी लोक वयानं मारायचे, आता हातानं मारायला. काय धमक राहिली? बाबा किती वय झालं तुमचं? 77. 3 पोर हानीन ना अजून. पहा आमचं हे 16 ते 22 गावाळ अख्खं बळ त्यांच्या केसानं गेलंय. जिपरे वाढवायच्या, गुटके खात बोंबले टिंडायचे, दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं. बँड बंद झाला तरी अंग आली तो वाजव 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 वाजव. मग दुसरा म्हणतो गप बँड बंद झालाय, तुम्हाला चाय कळलंच नाही बा, एवढा कामातून गेलाय. अरे दारू पेल माणूस जर दुकानातून निघताना पाहिलं तर असं तोंड झटकीत जसं फटकावलंय कोणी. परत नाही झक मारायचा, परत नाही झक मारायचा. आणि उतारली का जी झक मारायची ती मारितोच. अरे दारू पाडायचा गुळ जर पाहिले तर कुत्र सुद्धा लगवीची जागा बदली. दारू कोणती प्या? टँगो प्या, खजुरा प्या, डिप्लोमॅट प्या, आरसी प्या, ओशी प्या, शिवनेर सोड प्या, थ्रेक्स प्या, रम प्या, विस्की प्या, डबल घोडा प्या, ट्रिपल घोडा प्या. वरून वास येऊ नये म्हणून पुदीना हरा खा, नाही तर आमच्यावर शंका घ्या. एवढी नावं पाठ कशी? अशी खोडीची आमच्यालाही मुळा उठेल. पण ध्यानात ठेवा, आज आमच्या बोलण्याचा राग येईल. आम्हाला काय तुमच्याकडे पावशेर तांदूळ मागायचे नाही, पण जीवनामध्ये तुम्हाला जर असं मोठं व्हायचं असेल तर काही पथ्य पाळावीच लागतील. व्यसनापासून माणसानं दूरच राहिलं पाहिजे. अरे पोरीच्या बापानं तुझ्या ताब्यात पोरगी दिली तर तुम्हाला कोटी रुपयाच्या शरीराचं मातेर दारूपाई केलं. अरे काय ते दारुडे, लोकांच्या खिशातल्या पैशाची प्यायची, लोकांची फटकी खायची. कोणत्या गाठे ती प्यायची? आपल्या पैशाची. आणि मोठ्याली माणसं म्हणतात तुला 5ची पाहिजे, तू त्याला शे दे. ते 5ची प्यात त्याला शे देत. ज्यानं पैसे देते गेले निघून. बरगाड्या यायच्याच मोडल्या. आणि मरणाचा आणल्यावर आज सकाळी मला पुन्हा नाहीत. केवढा येडेपण आहे. कोटी रुपयाचं माथे. काय करतील हे आता? काय करतील? जीवचा लावा. आणि बाबा सुद्धा नीट ठेवलं नाही. बाबा सुद्धा टपरीवर टांगलो. 1.5 रुपयाला बाबा. नीट ऐकायचंच नाही. पहा तुम्ही, एकानं 1 सांगितलं का 2 करीत, 2 सांगितलं का 3 करत. चांगला विचार करा. जसे जुने म्हातारी टाप मारी त्या 3 पोरं झाले. तुम्ही माझ्या बायकोशी बोलत नव्हतो. खरंय? कसं शक्य? माणसात बोलत नव्हतो का? बोलतच नव्हतो. प्युअर टापे नाही. ध्यानात ठेवा. दारुडी चित्रले राहत्या. एक माळकरी मिळालं आणि त्याची प्रेत यात्रा काढली. 2-4 पियाताड आली पुढून. त्यातला एक म्हणला दिंडी गाजी रे. तो म्हणला दिंडी नाही, फळ माळकरी मिळालाय. आम्हाला कुठं चालवलाय? आता माळकरी कुठं नाही त्यात जुगार खेळाय नाही रे. तुम्हाला जाळाय चालवलाय. आम्हाला का रे? माळकरी मेल्यावर जर असा नेत्यात तर पेताड मेल्यावर कसा नेते? पा डोकेबाज. तुम्हाला पेताड मरू देत खरं. आता पेताड माराय काय टाइम लागत? कॉकटेल झालं म्हणजे मी आलं, गारठलं म्हणजे मी आलं.
पाणी कमी टाकलं म्हणजे आग पडून मिळालं. पाणी कमी टाकलं आग पडत हे मी असं सांगायचं का? तुम्ही चांगली पोटकिडी ना त्याच्यातली. हा आणि माळकरी मेलं. यांनी नव्या कापडाची झेंडी शिवली. मोकार टाळकरी मोकार. आता पेताळांना का मेंबर कमी. मोकार टाळकरी मोकार पाखवादी. आणि प्रियत उचलायच्या टायमाला एक जण म्हणला एखादा ड्रम आण. म्हणला का आला टाळकऱ्यांना पेताळाची मौत ना. यांनी मोकार पाजली. झेंड्यावाली तो उड्या मारीतच घरी निघून गेले. पाखवादे बी पुढे पाखवात माग टाळ्या वाजवायच्या. त्यांचाही कार्यक्रम बिघडला. प्रियत उचलायच कोण नाही राहिलं. सगळी टाईट होऊन गेली. 5च राहिली. 4 खांदे करीन 5 माडक्यावाला. ती हॉटेलाच्या गल्लीनं निघली. आणि मग एक जण म्हणला लय भूक लागली रे. मग तो म्हणला सांग 1 वडापाव खाऊ. त्यांनी हॉटेल पुढे प्रियत उभं केलं आणि गेले हॉटेलात. वडापाव दोन कोण रेटलं आणि उठले. हॉटेलवाला म्हणला हे पैसे द्या. हे म्हणले कवा नाही म्हणलो. बाहेर मालक उभा आहे त्याच्याकडून घे. ते हॉटेलवाला आलं बाहेर. याच्या कपाळाला ठोकळा. तोंडात तुळशीची पानं. असं मॉडेल उभे करेल. हॉटेलवाला म्हणला ए बावळे हो अजून 100-100चं का पण ये उचला. अशी खुडीची ही साधी नगिनी नाही. मग त्याला कारण आहे निश्चयाचे बळ. निश्चयाचे बळ. निश्चयाचे बळ. निश्चयाचे बळ. कामान त्याची फळ. रे तू काय म्हणे त्याची फळ. तू का म्हणे त्याची फळ. तू काय म्हणे त्याची फळ. हेची विष्णूची महापूजा. हिची विष्णूची महापूजा. हो तुका म्हणे त्याची फळ. आणि निश्चय करा. म्हणून आज काय निश्चय करा. व्यायाम मंडळाच्या वतीनं पवार साहेबांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त 4 संकल्प करा. भगवंत त्यांना 100 वर्ष आयुष्य देव. त्यांना आणि त्यांची 100 आपल्याच हातातून हो. आणि त्यांना अशाच प्रकारची शक्ती देण्याची बुद्धी देव. त्यांनी सगळ्या क्षेत्रात काम केलं. आता एक क्षेत्र काय ते सांगायची गरज नाही. ते काय बा तुम्हाला कॉलेजेस सांगायची गरज नाही. कारखाने सांगायची गरज नाही. महिला 33% आरक्षण सांगायची गरज नाही. ते तुमच्या सगळ्यांच्या अस्तित्वात आहे. जी गोष्ट तुम्हीच डोळ्यानं पाहत्या ती गोष्ट आम्ही सांगण्यात काय अर्थ आहे. आणि म्हणून देवाकडे आपण सगळ्यांना मागू. हेच खरी 61व्या निमित्त अभिष्ट चिंतन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले कुरे वेळे वाकुडे उत्तर करा श्यामा अपराध महाराज तुम्हा. हे नाही उच्चारिला अधिकार म्या पुला. करा क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा. राखा पाया पैकी करा क्षमा अपराध. ज्ञानदेव तुका